श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आता सध्या गणपती बाप्पा आलेले आहेत आणि सर्वांच्या घरीच गणपती बाप्पा आहेत. आमच्या इथे गणपती बाप्पा सोसायटीमध्ये बसलेले आहेत, म्हणून तुम्हाला बॅकग्राऊंड थोडा गणपती अथर्वशीर चालू आहे, त्याचा आवाज येईल, तर त्याबद्दल माफी मागते. आणि माफी मागण्यासारखं असं काही नाही, पण काही जण असतात ना की ताई एवढा मोठा व्हॅल्यूम पाठीमाग आहे, तर त्याला मी काही करू शकत नाही. विनाकारण जी नाही ती गाणी ऐकण्यापेक्षा हे छान, म्हणून ह्या टायमिंगला व्हिडिओ बनवत आहे. तर पहा, पैसा कुणाला नको आहे? अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत, लहानांपासून वृद्धापर्यंत प्रत्येकाला पैसा हवा आहे. कारण पैसा नको असं सर्वजण म्हणतो, बाबा रे पैसा नको असं प्रत्येक जण म्हणतो, पण आपल्याला माहित आहे पैशाशिवाय पानही हलत नाही. कोणतीही गोष्ट पैशाशिवाय मिळत नाही. जिकडं घुगऱ्या तिकडं उदे उदे असतं, हे सर्वांना माहिती आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल तरच लोक तुमच्या अवतीभोवती फिरतात, तुमच्या मागे पुढे करतात, तुम्हाला मान सन्मान देतात. आजकाल कलियुग आहे, कलियुगात असं म्हटलं जातं, पैसा फेको तमाशा देखो, असं सगळीकडे झालेलं आहे. म्हणून पैसा कमवणं तितकंच गरजेचं आहे. तर आज पैसा कमवण्यासाठी, त्याचप्रमाणे पैसा मिळवण्यासाठी, धन स्थिर होण्यासाठी आजचा जो उपाय आहे, आजची जी सेवा आहे, ही मी सांगणार आहे. सेवा नाही म्हणता येणार, उपायच म्हणूया आपण. आजचा हा उपाय आहे. पहा, उपाय करायचा आहे, पण जे काहीतरी कामधंदा करत आहेत, जे काहीतरी हातपाय मारत आहेत, त्यांनीच हा उपाय करा. जे काही कामधंदा करत नाही, विनाकारण एका जागेवरती ते बसलेलेच राहतात, तेथेच खायचं, तेथेच झोपायचं, तेथेच सगळं काही करायचं, अशी ज्यांची वृत्ती आहे, ज्यांना कष्टच नको आहे, त्यांनी हा उपाय करू नका. सुरुवातीला सांगते, यासाठी सांगते कारण तुमचे कर्म, तुमचा कर्म कसा आहे यावरती तुमची लक्ष्मी माता स्थिर होणं, लक्ष्मी माता स्थिर राहणं, तुमच्याकडे लक्ष्मी माता अट्रॅक्ट होणं, लक्ष्मी माता तुमच्याकडे येणं डिपेंड असतं. असं नाही की बाबा रे मी उपाय केले, मग मला कर्म नाही केलं, काम नाही केलं, उद्योगधंदा नाही केला तरीही चालेल, माझ्याकडे पैसा अट्रॅक्ट होणं, असं होणारच नाही. ज्यांचा कर्म स्थिर असतो, ज्यांचा कर्म चालू असतो, कर्म फिरून प्रत्येक वेळेस जागेवरतीच येतो. आपलं कर्म आपल्याला फळ देत असतं, आपलं कर्म आपल्याला पुढील दिशा दाखवत असतं, आपलं कर्मच आपल्याला प्रत्येक गोष्ट निभावून नेत असतं, आपलं कर्मच आपल्याला पैसा पाणी स्थिर राहण्यासाठी मदत करत असतं. समजा तुम्ही लाखोनी कोट्यानी पैसा कमवताय, पण तुमचे कर्मच नीट नाहीत, तुमचे कर्मच खराब आहेत, तर तुमचा तो पैसा टिकणार नाही. भले आज तुमच्याकडे पैसा आहे, आज आपण तरुण अवस्थेमध्ये आहोत, तर आज आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पण आपले कर्म वाईट आहेत. आपण कुणाचं तरी तळतळाट घेऊन, कुणाला तरी रडायला लावून, कुणाची तरी फॅमिली उद्ध्वस्त करून तो पैसा कमवलेला आहे. म्हणजे लुबाडून, कुणाला तरी दुखवून 2 नंबरचा पैसा आपण कमवलेला आहे. तर आज त्याची मजा वाटते, आज हाऊस मौज चेन मजा मस्ती, मुलांचं शिक्षण, फिरणं, खाणं, राहणं, गाडी बंगला, लक्झरी लाईफ, सगळं काही तुम्ही करत आहात, पण म्हातारपणामध्ये त्याची फेड ही निश्चित करावी लागते. म्हणून सांगायचं आहे. पहा, पूर्वीचे लोक म्हणायचे, अरे कष्टाचं पुरत नाही तर हरामाचं काय पुरणार आहे. हेच सांगायचं आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे कष्टाच्या याने करा, निश्चित तुम्हाला ते भले लेट भेटेल पण भरभरून भेटेल. स्वामी गणपती बाप्पा तुम्हाला भरभरून देतील, कसली कमी देणार नाही, परंतु निश्चित प्रामाणिकपणे करा. कोणतीही गोष्ट मनाने करा, कष्टाने करा, निश्चित ती पूर्ण शेवटपर्यंत जाणार आहे. आणि कुणाची तुमच्याकडे बोट करण्याची ताकद होणार नाही की बाबा रे हे माझं घेतलेलं आहे, तू माझ्या कुबड्या घेतलेला आहे आणि माझ्या कुबड्या घेऊन तू उभा आहेस, असं कुणाचीही म्हणण्याची वेळ येणार नाही. म्हणजे सांगायचं एवढंच की मीही शून्यातून वर येत आहे, शून्यातूनच वर जाणार आहे, आणि बाप्पा मला शून्यातूनच वर नेणार आहे, स्वामी मला शून्यातूनच वर नेणार आहे, हे मला माहिती आहे. कारण मी कष्ट करत आहे, मी कुणाचाही तळतळ घेत नाही, किंवा मी कुणाला तळतळ देत नाही, किंवा मी कुणाचीही निंदा नालस्ती करत नाही, हे मला माहिती आहे. माझ्या जिभेवरती सरस्वती माता बसलेली आहे, हे मला माहिती आहे. म्हणून मी कधीही कुणाविषयी वाईट बोलत नाही. पहा, भरपूर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की लोकांच्या कमेंट्स अशा येतात, म्हणून हे बोलावं लागतं. तर जाऊ द्या, तो विषय हे करा. तर अधिक वेळ घेते व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर उपाय असा आहे, लक्ष्मी खेचण्यासाठी हा उपाय आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे, महिला भगिनींना तर विशेष करून माहीत आहे की आपण जी घासणी वापरतो ही स्पंजची घासणी असते, स्पंज असतो तो. आता बघा, गालाची वगैरे जी घासणी आहे ती एकदम मऊसूद अशी स्पंजची घासणी असते. तर ती स्पंजची घासणी तुम्हाला
तर हे पहा, ही जी आहे ही स्पंज घासणी आहे. मी काही ॲडव्हर्टाईज वगैरे करत नाही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेली ही पंच घासणी आहे. हा पंच आहे, हे पहा असं स्पंज. तर ही पंचची जी घासणी आहे ही घासणी तुम्हाला घ्यायची आहे आणि ह्या घासणीवरती तुम्हाला काय करायचं आहे, समजा तुम्ही रुपयांमध्ये कमवताय, समजा तुम्ही लाखामध्ये कमवताय, समजा तुम्ही डॉलरमध्ये कमवताय, तर तुम्हाला काय करायचं आहे, डॉलरचं चिन्ह, ते डॉलरचं चिन्ह तुम्हाला या घासणीवरती पेनने काढा किंवा एखाद्या याने गंध वगैरे हळद किंवा कुंकू घेऊन त्याची पेस्ट करून ती बोटाने वगैरे जरी तो डॉलरचं चिन्ह काढलं तरी चालेल. किंवा जर तुम्ही रुपयांमध्ये कमवताय तर 1 रुपयाचं जरी चिन्ह काढलं रुपयाच्या नाण्याचं तरी चालेल. किंवा 100ची नोटेचं चिन्ह काढा, 1000च्या काढा, 500च्या काढा, तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही ह्या घासणीवरती काढायचं आहे. हे चिन्ह काढल्याच्या नंतर ही जी घासणी आहे ही तुम्हाला कंटिन्यू ओली ठेवायची आहे. सकाळी म्हणजे पहिलं हे चिन्ह काढायचं, काढून घेतलं का ती घासणी ओली करायची. आता तुम्ही म्हणाल की ताई यावरचं ते पुसून जाईल, काही हरकत नाही, पुसून गेलं तरी काही हरकत नाही. फक्त ही घासणी जी आहे ही ओली ठेवायची आहे आणि ओली ठेवून ओली करून तुम्हाला तुमचं जे बेसिंग आहे, तुमचं जे भांडी घासण्याचं जे सिंग आहे त्या सिंगच्या तिथे जवळच ठेवून द्यायचे आहे. आता बहुतेक जणांचं कमेंट्स येते की ताई आमच्या घरात सिंग नाही, आमचं साधं घर आहे, मग काय, तर काही हरकत नाही. तुम्ही जेथे म्हणजे भांडी घासता, जेथे तुमचं म्हणजे म्हणजे असं सांडपाणी जातं, तर सांडपाण्याचं जे ठिकाण आहे तुमचं, तर त्या ठिकाणी जर तुम्ही ही घासणी ओली करून जरी ठेवली तरी चालेल. आता समजा तुम्ही वर्किंग आहात, ताई कंटिन्यू घासणी ओली राहणं शक्य नाही. एखादा डब्बा घ्या, डब्बा प्लॅस्टिकचा कोणताही घ्या, तुमच्याकडे जो डब्बा असेल स्टीलचा वगैरे तो डब्बा घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी घ्या आणि पाण्यामध्ये ही घासणी जरी ठेवली तरीही चालेल. फक्त एक काळजी घ्यायची की घासणी कोरडी नाही झाली पाहिजे. कंटिन्यू आता हे किती दिवस करायचं, हे कितीही दिवस करू शकता तुम्ही. हे जे तुम्ही करत आहात हे लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्याचं, धन अट्रॅक्ट करण्याचं काम ही घासणी करते. हे म्हणजे एक अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि 100% कारगर आहे. असाच कुठून तरी उचललेला उपाय नाही. एक शास्त्रज्ञ आहेत त्यांचाच हा उपाय आहे. म्हणजे सांगण्याचं ॲस्ट्रॉलॉजिस्ट सायंटिस्ट त्यांचा हा उपाय आहे, तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. आणि असं सांगितलेलं नाही, भरपूर जणांचे अनुभव आहेत. केंद्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. खूप कारगर उपाय आहे, निश्चित करून पहा, मनोभावे करून पहा. आणि पुन्हा तेच सांगेल की मनापासून करा. मनामध्ये निगेटिव्हिटी असेल, काही कर्म करत नसाल तर हा उपाय नाही केला तर अतिशय उत्तम. कारण मनामध्ये निगेटिव्हिटी असेल, काही कामधंदा करत नसेल तर ह्या उपायाचं फळ तुम्हाला भेटणार नाही. म्हणून सांगते, उपाय करताना कधीही कर्मावरती विश्वास ठेवा. तुमच्या कर्मावरती विश्वास जर ठेवला, तुमची जीभ जर तुमच्या ताब्यामध्ये जर असेल, तुमची वाच्यता जर व्यवस्थित असेल, तुम्ही कुणाची निंदा नालस्ती करत नसाल तर भगवंत निश्चित तुम्हाला भरभरून देणार आहे. परंतु तुमची जीभच जर तुमच्या ताब्यामध्ये नसेल तर तुम्ही कितीही देवदेव केला, कितीही देवाच्या चरणी लोळण्या घेतल्या आणि घरी येऊन कुणाची तर निंदा नालस्ती केली, घरच्या लक्ष्मीला जे नाही ते वाईट साईड बोलले किंवा काही तुम्ही उन्हाधुना बोलले, घरच्या लक्ष्मीचाच जर तुम्ही अपमान करत असाल, महिला भगिनींना शिवाय श्राप देत असाल, तर तुमच्या सगळ्या काही सेवा ज्या आहेत त्या झिरोमध्ये जातात. आणि कितीही जरी देवदेव केला तरीही त्याचं फळ तुम्हाला भेटत नाही. काही लोक भरपूर जण म्हणतात की आम्ही एवढं देवदेव करतो, आम्ही सगळं ताई एवढी पारायण करतो, एवढं सेवा करतो, पण आम्हाला काहीच इफेक्ट जाणवत नाही. त्याचं कारणच हे आहे की तुम्ही भरपूर देवदेव करता, देवाच्या चरणी लोळण्या घेता, परंतु दुसऱ्या क्षणीच कुणाला तरी शिव्या श्राप, कुणाची तरी निंदा नालस्ती, घरच्या लक्ष्मीचा अपमान, हे जर सर्व जर तुमच्याकडनं होत असेल तर निश्चित तुम्हाला कधीच अनुभूती येणार नाही, कधीच तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत आणि कधीच तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये यश येणार नाही. स्वामी नेहमी म्हणते, आपल्या जिभेवरती सरस्वती माता बसलेली आहे. प्रत्येक सेकंदाला 36 वेळा ती तथास्तु म्हणते. बोलताना कधीही चांगलंच बोला. प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते, कधीही कुणाविषयी खड्डा खांडू नका. त्या खड्ड्यामध्ये जाऊन तुम्हीच पडणार आहात. इतरांना त्याचं काही होणार नाही, पण तुम्हाला निश्चित त्याचं नुकसान होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित सांगा. उपाय निश्चित करून पहा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू, गणपती बाप्पांचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. असंच भरभरून प्रतिसाद देत चला. भरभरून प्रेम करतात असं भरभरून प्रेम करा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.